सर्व काही माझा स्वयंपाक आता झालेला आहे, नैवेद्य भरायचे आणि सर्व आवरल्यानंतर फ्रेश पण झाली मी। चला आता पूजा वगैरे करून घ्यायची आणि उपास करून पण आलेले आहे। हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग, नमस्कार। मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। काल मी मार्केटमधून खूप सारा भाजीपाला घेऊन आली होती, कारण आज माझ्या घरी पितरांना जेव घालायचे, म्हणजे माझ्या सासऱ्यांचं पितृश्राद्ध करते मी। सप्तमीलाच असतं, पण यावेळेस मी बारशीला करते, म्हणजे द्वादशीला। तर आजचा वार रविवार आणि सकाळचे 7 सव्वा 7 वाजले असेल। रात्री मी विक्सची वाफ घेऊन झोपली, पण घसा जरा जाम झालेला आहे सर्दीमुळे, थोडंसं अजून पण काही बरं वाटत नाही आहे। तर सर्दी झाल्यामुळे ना, त्यामुळे माझा आवाज तुम्हाला थोडाफार वेगळाच येत असेल। तर आता इथे मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे। तांदूळ काढले, कारण भात करते आता। सुरुवातीला भात टाकून देते आणि मग भाज्या वगैरे करणार आहे। तर मी काल रात्री बऱ्याच भाज्या निवडून वगैरे ठेवलेल्या होत्या, सर्व पूर्वतयारी करून ठेवली होती आधीच। त्यामुळे मग सकाळी खूप जास्त काही लवकर उठली नाही, मी रोजच्याच वेळेला उठली। आणि आता इथे पाणी पण उकळले, यामध्ये तांदूळ धुवून टाकते। बरेच जण सर्व पित्रे अमावस्येला पण पितरांना जेवू घालतात, म्हणजे जे काही राहिलेले असतात ना आपले पितर, ते जेवून जातात। आणि शेवटच्या दिवशी एक उपाय करायचा असतो, तर मी तो तुम्हाला नक्कीच सांगेल। म्हणजे आपले पितर 15 दिवस आपल्या घरामध्ये वास करतात आणि हा उपाय अवश्य करा। मी मागच्या वर्षी पण व्हिडिओमध्ये उपाय दाखवलेला आहे, काय आहे तो। सर्व पित्रे अमावस्येच्या रात्रीला हा उपाय करायचा आहे, त्यामुळे दुसऱ्या दिवशी घटस्थापना येते। तर आपले पितर आपल्या घरातून आपल्याला चांगला आशीर्वाद देऊन आनंदाने घरातून बाहेर जावे। आणि घटस्थापनेच्या दिवशी देवी आई दुर्गा माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते, तर त्यासाठी हा उपाय करायचा आहे। सर्व पित्रे अमावस्येच्या रात्रीलाच एका छोट्याशा वाटीमध्ये तांदूळ घ्या, त्यामध्ये 5-6 कापूरच्या वड्या टाका आणि तो दरवाजाच्या बाहेर ठेवा रात्रभर। आणि सकाळी उठून आंघोळ करून पूजा करून तिथे ना तो कापूर जाळा, म्हणजे आपले पितर आनंदाने आपल्या घरातून बाहेर जातील आणि देवी आई घरामध्ये प्रवेश करेल। तर हा उपाय नक्की करा। बऱ्याच ताईंना माहीत नसेल म्हणून सांगितला, मला पण माझ्या आईने सांगितला, मागच्या वर्षी मी केलेला आहे म्हणून तुम्हाला आधीच 2 दिवस आधी सांगते। तरी पण मी तुम्हाला ज्यावेळेस करायचं त्यावेळेस आदल्या दिवशी पुन्हा व्हिडिओमध्ये सांगेल। आता इथे मी भाज्या बनवते, एकच कढई वापरते मी सर्व भाज्यांसाठी, कारण प्रत्येक वेळा भाजीला काही वेगळी कढई आमच्याकडे वापरत नाही। आधी मेथीची भाजी करून घेते मी, त्यानंतर त्याच कढईमध्ये मी डांगरची भाजी केलेली आहे। डांगर म्हणजे लाल भोपळ्याची भाजी। या फळभाजीला आहे ना बऱ्याच भागांमध्ये वेगवेगळी नावं आहेत, तर या भाज्या फक्त वाफेवर करायच्या असतात, यामध्ये अजिबातही पाणी टाकायचं नाही। आणि दुसऱ्या बाजूला कढीची तयारी करते। काल मला एका ताईंनी कमेंट केली की कढीची पण रील टाका, तर म्हटलं चला आज व्लॉगमध्येच दाखवते तुम्हाला। बेसन आणि दही चांगलं मिक्स करून घेतलं मी आणि पातेल्यामध्ये तेल टाकलं। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी दिली आणि बारीक चिरलेला लसूण, हिरवी मिरची टाकली। यानंतर यामध्ये कढीपत्त्याची 7-8 पानं टाकायची आणि कढीमध्ये बरेच जण हळद टाकतात, किंवा नाही टाकली तरी पण चांगली लागते कढी, पण आम्ही थोडीफार हळद टाकतो। दुसऱ्या साईडला इथे डांगरची भाजी पण होत आलेली होती। डांगर शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही, 5 ते 7 मिनिटातच भाजी होते। आणि आता इथे मी दही आणि बेसनाचं मिश्रण केलेलं होतं ते पण टाकलं, अजून थोडंसं पाणी ॲड करते। आता यामध्ये ना थोडीशी चवीनुसार साखर आणि चवीनुसार मीठ टाकायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर। आणि कढीला आहे ना उकळू द्यायचं नाही, कारण कधी कधी कढी उकळल्यानंतर फुटते आणि मग ती व्यवस्थित दिसत नाही। थोडीशी कढी अशी उतू जायला लागली की लगेच गॅस बंद करून टाकायचा। चला तर आता कढी पण एका साईडला होते, गॅस बारीक करून ठेवते आणि दुसऱ्या साईडला इथे डांगर झालेलंच होतं, ते पण ताटामध्येच काढलं। या पितृपक्षाच्या भाज्या आहे ना अशा एकाच ताटामध्ये काढायच्या, म्हणजे बऱ्या पडतात त्या घ्यायला पण। आता पूजा पण उठली होती, तिची आंघोळ वगैरे झालेली होती, तर तिने सर्व काही हॉलचा पसारा आवरला। ती पण आज जरा लवकर उठली, मला थोडीशी मदत करू लागली, फरशी वगैरे सर्व काही पुसून घेतली। आणि सोप्यावरती मुलगा झोपलेला आहे, तर तो माझा भाचा आहे, कारण माझ्या घरी आज माझ्या नणंदबाई पण आलेल्या आहेत, तर त्या रात्रीच आल्या। माझ्या नणंदबाई ना पिंपळनेरला राहतात आणि माझ्या सख्या नणंदबाई आहे ह्या,
पूजाच्या पप्पांमध्ये आणि त्यांच्यामध्ये 10 वर्षाचा फरक आहे, तर त्या खूप जास्त येत नाही आमच्याकडे, पण काही विशेष कार्यक्रम वगैरे असला तर येतात. आता त्या आज आल्या पितृश्राद्धाला, तर त्यांच्या हाताने मस्त चपात्या करत होत्या. खाली शेगडी लावून दिली होती मी त्यांना, खाली बसल्या बसल्याच त्या चपात्या लाटत होत्या आणि मी वरती किचन ओट्यावरती इथे शेगडीवरती सर्व काही भाज्या बनवते. गवार आमच्याकडे अशाच पद्धतीमध्ये केली जाते, कारण गवार आहे ना तोडली जात नाही. या भाज्यांमध्ये गवार अख्खीच करावी लागते, फक्त शीर काढायची गवारची आणि त्यानंतर ती भाजी फक्त वाफेवर शिजवायची. कढी पण आता झालेली होती आणि वरण करायचं होतं, तर कुकरमध्येच आता तुरीची आणि मुगाची डाळ करते. रात्री पण वरणच खाल्लं, त्यामुळे एकदम थोडीशी डाळ करायची आहे. डाळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि त्यामध्येच आता हळद, जिरं, हिंग, थोडासा लसूण, हिरवी मिरची लगेच टाकून देते, कारण डाळीला अशी वेगळी काही फोडणी द्यायची नाही आहे. डायरेक्ट अशीच डाळ आहे ना कुकरला शिजवायची आणि त्यानंतर यामध्ये फक्त मीठ आणि साजूक तूप टाकायचं. आई पण अशीच बनवते, खूप छान लागते सिंपल डाळ. या पितृपक्षाच्या दिवसांमध्ये आपल्या हातून काहीतरी दान धर्म झाला पाहिजे. ब्राह्मणांना दक्षिणा किंवा मग शिदा पाणी द्यायचा. शिदा म्हणजे कोरडा शिदा असतो ना, तांदूळ, गव्हाचं पीठ, चणा डाळ, हरभरा डाळ, गुळाचा खडा किंवा मग साखर, दक्षिणा असं काहीतरी द्यायचं ब्राह्मणांना. तर आमच्याकडे सर्वजण देत असतात, तर आमच्याकडे सर्वजण देतात. ब्राह्मण जर आपल्या घरी नाही आले तर आपण स्वतः त्यांच्या घरी जाऊन सर्व काही हा कोरडा शिदा द्यायचा, तरच आपले पितर आहे ना आपल्या घरामध्ये जेवल्यासारखे असतात, तर असं मानतात आमच्याकडे. त्यामुळे तुम्हाला सांगते. आता इथे मी कढईमध्ये कारल्याची भाजी बनवते, तर कारली मी मीठ टाकून उकडून घेतली होती आणि कढईमध्ये थोडासा काळा मसाला, हळद, थोडा लाल मसाला टाकला, लसूण पण टाकला आणि यामध्ये फक्त कारली ना फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये. 1-5 मिनटं फक्त त्यावरती झाकण ठेवून वाफ द्यायची. थोडंसं मीठ टाकलं मी आणि मी 2-3 कारली ना अख्खीच ठेवली यामध्ये, कारण माझ्या सासू सासऱ्यांना आहे ना अशी छोटी छोटी कारली खूप आवडायची. तर मी त्यांना जेव्हा नैवेद्य भरेल ना त्यावरती ही कारलं आणि अळूची वडी पण अख्खी ठेवणार आहे. माझ्या सासूबाई पण होत्या ना त्यावेळेस आम्ही अख्खंच कारलं आणि अळूची वडी ठेवायचो, त्यामुळे मग मी पण ठेवते. आता इथे माझ्या 4 भाज्या झालेल्या आहे. बरेच जण यामध्ये भेंडी पण करतात, पण आमच्याकडे भेंडी नाही करत. आणि वरण पण झालेलं होतं, तर थोडंच वरण केलं मी. त्यानंतर तव्यावरती इथे मी अळूवडी पण लावून दिलेली होती आणि माझ्या ननंदबाई खाली ना कुरडई, पापड तळत आहे, तर त्यांना मी एकाच ठिकाणी सर्व काही दिलं आहे करायला. त्या पण मला मदत करत होत्या, त्यामुळे माझा स्वयंपाक खूप लवकर झाला होता. 11च्या आतच सर्व काही आमचा स्वयंपाक उरकला होता. आईच्या घरी पण सर्वांना जेवायला सांगितलं होतं मी, पण माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी पण पितरांना जेव घालायचे ना, तर अर्चना तिकडे तिच्या मदतीला गेली होती. ऋतूच्या आणि पूजाच्या घरी पण मी सांगितलं होतं, पण ऋतू नाशिकला गेली होती मावशीकडे आणि ऋतूच्या सासूबाई आणि मिस्टर पितृश्राद्धाचं जेवण काही करत नाही आणि पूजाचे मिस्टर पण एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले होते, त्यामुळे ते पण आले नाही, तर ते रात्री येणार आहे. आता इथे मी गोड गुळाच्या पुऱ्या करते. मिस्टर देवघरातील देवांना अंघोळ घालताय आणि माझ्या ननंदबाई भजी तळताय, तर सर्व काही तयारी मी त्यांना करून दिली. राहुल पण इकडे हॉलमध्ये आजीबाबांचे फोटो पण ठेवतोय टेबलवरती. आपले पितरांचे फोटो ना आजच्या दिवशी दक्षिणेला तोंड करून ठेवायचे. तर माझे सासू सासऱ्यांचे फोटो मी कायम दक्षिण भिंतीलाच लावते, म्हणजे त्यांची तोंड उत्तरेकडे असतात, पण आजच्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करायचं फोटोंचं आणि मातीचा दिवा लावायचा. म्हणजे पंती असेल तुमच्याकडे तर पंती लावायची किंवा मग समई लावली तरी पण चालेल. आईने पंती लावली होती म्हणून मी पण पंतीच लावली. खूप लवकर माझे सासू सासरे आम्हाला सोडून गेले देवा घरी. ज्यावेळेस राहुल 8 महिन्याचा होता ना त्यावेळेस माझ्या सासऱ्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि पूजा 7वीला किंवा 8वीला असेल त्यावेळेस माझ्या सासूबाईंचं पण अल्पशा आजाराने निधन झालं. पण दोघे खूप चांगले होते, मला मुलीप्रमाणे सांभाळायचे आणि खूप जीव लावायचे. आजही मला त्यांची खूप आठवण येते, पण म्हणतात ना जे आपल्याला आवडतं ते देवालाही आवडतं, त्यामुळे देवाने खूप लवकर त्यांना त्यांच्याजवळ बोलावून घेतलं. आता इथे मी पातेल्यामध्ये ना खीर बनवते. बऱ्याच वेळेस तुम्हाला मी खीर कशी बनवते शेअर केलेलं आहे. बाजूच्या कढईमध्ये तुपामध्ये ओलं नारळ टाकलेलं आहे बारीक करून आणि ड्रायफ्रूट सर्व तुपात छान परतल्यानंतर ते मी शिजवलेल्या तांदळामध्ये टाकलं आणि थोडासा खवा पण परतून टाकते खिरीला. तर एकदा मला एका ताईंनी विचारलं खवा कसा टाकतात खिरीत, तर खवा आणल्यानंतर तो तुपामध्ये ना छान असा परतवून घ्यायचा 5 ते 7 मिनटं, मेल्ट करून घ्यायचं. साखर टाकायची, त्यामध्ये थोडीशी दूध टाकायचं, म्हणजे खव्याच्या सर्व काही गाठी असतात ना त्या मोडून घ्यायच्या आणि उकळत्या तांदळामध्ये खवा टाकून द्यायचा. खूप छान लागते खवा टाकलेली खीर पण. दुसऱ्या शेगडीवरती इथे मी काळी आमटी बनवली आहे
आणि जवळपास स्वयंपाक होतच आलेला होता। सर्वात शेवटी उडदाचे वडे तळायचे बाकी होते। पितृपक्षामध्ये मेन उडदाचा वडा असतो तर तोही करावा लागतो आणि गोडपुऱ्या पण माझ्या ननंदबाई तळत होत्या। सर्व स्वयंपाक जवळपास आमचा झालेलाच होता, पण भांड्यांचा पसारा इथे बघू शकता तुम्ही। एवढा सर्व स्वयंपाक करताना खूप सारे भांडे निघतात, तर किचन ओट्यावरती खूप भांडे साचले, म्हणून म्हटलं आता हे सर्व भांडी घासून घ्यावी। नळांना पण स्वच्छ साबण लावून घासून घेतलं, धुवून घेतलं। आणि बऱ्याच ताईंना माझा किचन खूप आवडतो, तर किचन ओट्यावरती मी स्वयंपाक करताना किंवा रेसिपी करताना खूप स्वच्छता ठेवते। मला खूप जास्त घाण किंवा पसारा अजिबात आवडत नाही, पण आता खूप साऱ्या भाज्या बनवल्या ना, तर खूप सारी भांडी साचलेली आहे, ती सर्व भांडी घासून घेते। आणि माझा आवाज अजून पण एवढा व्यवस्थित येत नसेल, कारण नाक येणं पूर्ण असं बंद झालेलं आहे सर्दीमुळे। आज पण मी विक्सची वाफ घेणार आहे। डॉक्टरकडे काही मी गेली नाही, कारण सर्दी झाल्यानंतर मी मेडिसिन वगैरे काही घेत नाही। विक्सची वाफ घेते तर बरं वाटतं मला। आई तर आलेली होती पारिजातकच्या फुलांचा हार घेऊन, तर मी तिला बोलली की आता तू आणलेला हार तुझ्याच हाताने बाप्पांना घाल, तर ती तिच्या हाताने हार घालत होती बाप्पांना। बऱ्याच ताई मला बोलल्या की आई कसा हार बनवते आम्हाला दाखव, तर मी जाईल तेव्हा दाखवेल, कारण सकाळी सकाळी ती फुलं पडतात ना, त्यामुळे आई सकाळी हार बनवते। आणि अंशू पण आलेली होती, तर अंशूने पण तिच्या डोक्याला मस्त पारिजातक फुलांचा गजरा लावलेला होता। खूप क्यूट दिसते ना अंशू, तिला पाहिल्यानंतर मनाला कुठेतरी एक समाधान मिळतं। मी तिला मोतीचूरचा लाडू देत होते, पण आई बोलली की तिला खोकला येतो, अगदी थोडासा दे, म्हणून आईने तिच्या हाताने थोडासा लाडू तिला दिला। तिला पूर्ण खायचा होता, पण तिला पण खोकला आणि सर्दी झालेली ना, त्यामुळे अख्खा लाडू आईने तिला देऊ नाही दिला मला। आणि आई पण मोठ्या बहिणीच्या घरी गेली त्यानंतर अंशूला घेऊन, तर बाप्पा किती सुंदर दिसताय ना, आज बाप्पांना पण 2-2 हार झाले, मस्त दिसताय बाप्पा। आणि इकडे मी आता भांडी घासत होती, तर शेवटची माझी ही शेगडी राहिलेली घासायची, तर ही शेगडी मी मागच्या दिवाळीला घेतली होती, 1100 रुपयालाच घेतली होती मी। शेगडी एक्स्ट्रा घरामध्ये असल्यानंतर असा जास्तीचा स्वयंपाक करायचा असला ना, तर बरं पडतं, पटकन त्यावरती स्वयंपाक होतो। आणि लाडू खालीच बनवते ना मी, त्यामुळे मग या शेगडीवरती बनवते मी। खाली बसून पण स्वयंपाक करू शकतो आपण, कारण खूप जास्त उभं राहू नाही शकत आपण किचन ओट्याजवळ, त्यामुळे मग बरी पडते ही शेगडी मला। आता सर्व काही किचन ओटा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि कोरडा करून घेते वायफरच्या साह्याने। आज नळाला पाणी पण आलेलं आहे नगरपालिकेचं, तर वरती सिंटेक्सच्या टाक्यांमध्ये पाणी सोडलेलं होतं आणि कपडे धुण्याचं वॉशिंग मशीन पण चालू करून दिलेलं होतं। आता सर्व स्वयंपाक झालेला आहे, तर अळूवडी पण छान तेलात तळून घेतली। सर्व काही स्वयंपाक झालेला होता आमचा आणि किचन ओटा पण क्लीन करून घेतला, सर्व भांडी पण घासून ठेवली। आता बाहेर ना एक छोटासा होम करायचा असतो, तर नारळाची करवंटी किंवा मग शेणाची छोटीशी गोवरी, त्यावरती थोडासा साधा भात साजूक तूप टाकून त्याचा असा धूर करायचा, म्हणजे हा धूर ना स्वर्गात जातो आणि या वासाने आपले पितर ना संतुष्ट होतात आणि आपल्या घरी येतात, जेवण करतात, आनंदाने आपल्याला आशीर्वाद देऊन जातात। तर त्यामुळे हा होम करायचा असतो। सर्व काही माझा स्वयंपाक आता झालेला आहे, नैवेद्य भरायचे आणि सर्व आवरल्यानंतर फ्रेश पण झाली मी। चला आता पूजा वगैरे करून घ्यायची आणि उपास करून पण आलेले आहे। आता आमच्याकडे नैवेद्य भरण्याची पद्धत पण अशीच आहे, ताटामध्ये नाही भरत आम्ही, तर अशा प्रकारे प्लेटमध्ये एक चपाती ठेवायची, त्यावरती सर्व काही भाज्या, डाळ भात आणि साजूक तूप टाकायचं। ज्या पण आपण भाज्या केलेल्या असतात त्या सर्व काही यावरती ठेवल्या आहे। आणि आजच्या दिवशी आपल्या घरी पितृश्राद्ध असताना, तर आज देवांना नैवेद्य ठेवायचा नसतो, आमच्याकडे नाही ठेवत, त्यामुळे मग मी देवांना गणपती बाप्पांना नैवेद्य नाही दाखवला, फोटोजवळ ठेवला आणि पूजा करून घेतली।
सर्व स्वयंपाक झालेला होता सर्वांसाठी. आता इथे ताटं बनवली आहे. वडील पण आले होते. वडिलांना उपवास करू म्हणून बोलवलं होतं सासऱ्यांच्या नावाने आणि त्यांनाही बसवलं, मिस्टरांनाही ताट बनवलं. तर उपवास करू ना 12च्या आत जेवू घालायचा असतो, म्हणजे 11च्या पुढे आणि 12च्या आत. आणि मी माझ्या सासऱ्यांसोबत माझ्या सासूबाईंना पण जेवू घालत असते. तर माझ्या मोठ्या बहिणीच्या सासूबाई आहे ह्या. सासूबाई सुवासिनी गेल्या नव्हत्या, पण तरी पण त्यांनाही मी जेवू घालत असते. तर दोघं पण एकाच दिवशी जेवू घालते मी. तर बऱ्याच ठिकाणी सुवासिनींना जेवू घातलं जातं, पण ज्या सुवासिनी जात नाही ना त्यांना पण आपण जेवू घातलं पाहिजे. आणि गाईला पण नैवेद्य दिला जातो आमच्याकडे. पण आता शहरामध्ये गावामध्ये गाई राहत नाही, तर शेतामध्ये गाई असतात, तर तिथपर्यंत आपला नैवेद्य आपण त्यांना पोच करून द्यायचा. आता सर्वजण जेवायला बसलेले, तर मी सर्वांना वाढते. आणि पूजा पण सकाळी हॉस्पिटलला निघून गेली, कारण तिला काही सुट्टी नव्हती. तर तिने टिफिनला भाजीपोळी नेली होती. तर ती पण बोलली की मी 12:30 नंतरच जेवण करेल मम्मी. तर सागर भाऊ पण आलेला होता माझ्याकडे जेवायला. आईच्या घरचे 2 बहिणीकडे गेले आणि 2 माझ्याकडे आले. वडील आणि सागर दादा आला. तर संध्याही आली माझ्याकडे. संध्याचे मिस्टर बहिणीकडे उपास करू म्हणून होते, तर ते तिकडे जेवायला गेले. आणि मी पण आता त्यांच्यासोबतच जेवायला बसलेली आहे. तर इथेच व्हिडिओची एंडिंग करते. आजचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा. परत उद्याच्या नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.